उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या विमान अपघाताच्या बातमीने सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला। राज्याने एक धडाडीचा नेता गमावला आणि अनेक कुटुंबांच्या आयुष्यात काळोख पसरला। पण या भीषण दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच आणखीन एक बातमी समोर आली आहे। ही बातमी ऐकून सर्वांचाच थरकाप उडालेला आहे। तो पायलट जिवंत आहे। हो, अपघातानंतर सगळीकडे एकच चर्चा होती। विमानातील प्रत्येक जण मृत, पायलटही गेले अशीच माहिती सर्वत्र पसरली होती। पण अचानक समोर आलं एक सत्य। ज्या पायलटचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय तो पायलट जिवंत आहे। हे ऐकून अनेकांना विश्वास बसणार नाही, परंतु मग हा गोंधळ झाला तरी कसा? पिवळं पत्र आणि अफवांचा स्फोट। अपघातानंतर सोशल मीडियावर एक पिवळं पत्र व्हायरल झालं आणि त्यावर लिहिलेलं होतं मुवमेंट लेटर। त्या पत्रावर स्पष्टपणे लिहिलेलं होतं कॅप्टन साहिल मदान बस। इतकंच पुरेसं ठरलं। लोकांनी खतरजमा न करता साहिल मदान यांना भावपूर्ण श्रद्धांजली लिहायला सुरुवात केली। फोटो, स्टेटस, पोस्ट, भावपूर्ण श्रद्धांजली, ओम शांती, सलाम पायलट। एक जिवंत माणसाला संपूर्ण देशाने मृत घोषित केलं होतं। एका कुटुंबावर कोसळलेला मानसिक भूकंप। कल्पना करा, ज्या कुटुंबात पती जिवंत आहे त्याच्याच कुटुंबाला फोन येतात, आम्ही दुःख व्यक्त करतोय। तो क्षण साहिल मदान यांच्या कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकवणारा होता। हा अपघात नव्हता, तो मानसिक भूकंप होता। पत्नीचा आक्रोश, सोशल मीडियावर सत्य अखेर समोर आलं। साहिल मदान यांच्या पत्नी प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सजाम सहनी इंस्टाग्रामवर समोर आल्या। डोळ्यात पाणी आणि शब्दात कळवळा। त्यांनी लिहिलं, हात जोडते, कृपया ही बातमी थांबवा। माझे पती कॅप्टन साहिल मदान पूर्णपणे सुरक्षित आहेत, ते त्या विमानात नव्हतेच। ही पोस्ट पाहून नेटिझनचे डोळे उघडले। तोपर्यंत एक कुटुंब प्रचंड मानसिक त्रासातून गेलं होतं। काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती। मग प्रश्न उभा राहिला, जर साहिल मदान जिवंत आहेत तर विमानात मृत्युमुखी पडलेला तो पायलट कोण? इथेच उलगडतो नियतीचा खरा क्रूर खेळ। उडाणाच्या आधी कागदोपत्री साहिल मदान यांचंच नाव होतं, पण म्हणतात ना, काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती। याच म्हणीप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणी पायलट बदलण्यात आले। शेवटच्या क्षणी बदललेला पायलट साहिल मदान यांच्या जागी जबाबदारी सोपवण्यात आली कॅप्टन सुमित कपूर यांना। हा निर्णय अगदी ऐनवेळी घेण्यात आला होता। सुमित कपूर यांनी विमानाचं सारथ्य हाती घेतलं आणि दुर्दैवाने त्यांचं विमान बारामतीच्या धावपट्टीजवळ भीषण अपघातात कोसळलं। एका बाजूला पुनर्जन्म, दुसरीकडे शोक। एका बाजूला साहिल मदान यांचं कुटुंब पूर्णपणे चुकीच्या बातमीमुळे जिवंतपणे मृत्यू पाहून बसलं होतं, तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन सुमित कपूर खऱ्या अर्थानं मृत्यूच्या कावेत गेले होते। त्यांच्यासोबत सहवैमानिक शांभवी पाटेक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी, सुरक्षा रक्षक विदीप जाधव आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकूण 5 जणांचे प्राण गेले होते। 4 कुटुंबांचे आधारस्तंभ कोसळले। बारामतीच्या शेतातील तो क्षण, बारामतीच्या त्या शेतात विमान कोसळलं। तो स्फोट इतका भयानक होता की कोणालाही कळायच्या आत त्या ठिकाणचं सर्व नष्ट झालं होतं। अजितदादांचा कामाचा वेग, शिस्त आणि ऊर्जा पाहता ते अशा पद्धतीने निघून जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं। आजही बारामतीचे रस्ते शून्य आहेत। पायलट शेवटच्या क्षणी बदलला। सजाम शहानी यांच्या खुलाशानंतर आता तपास यंत्रणांवर दबाव वाढलाय। एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळतोय, ऐनवेळी पायलट बदलण्यात का आला? ही फक्त ड्युटी शिफ्ट होती की तांत्रिक बिघाड? कारण काय होतं की ऑपरेशन निर्णय? CID आणि AIB आता प्रश्नांचा शोध घेणार का, याकडे देखील प्रश्न उपस्थित होतो। सोशल मीडियावर आरसा ही घटना डिजिटल युगातील बेजबाबदारपणाचा मोठा धडा असल्याचं देखील बोललं जात आहे। एका अफवेमुळे एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, एक जिवंत माणूस मृत्युमुखी ठरला आणि समाजाची संवेदनशीलता उघडी पडली। बातमी शेअर करण्याआधी क्षणभर थांबणं हीच खरी जबाबदारी आहे। शेवट खरी श्रद्धांजली उशिरा का होईना, पण सत्य समोर आलं। साहिल मदान यांच्यासाठी हा जणू पुनर्जन्मच होता, पण सुमित कपूर यांच्या कुटुंबियासाठी हा घाव कधीही भरून न निघणार। मृत्यू झाला, त्याचबरोबर अजितदादांसारखा धडाडीचा नेता महाराष्ट्राला कायमचा सोडून गेला। सत्य समोर येईलच, पण तोपर्यंत अफवांना लगाम घालणं आणि मृतांना शांतता देणं हीच खरी श्रद्धांजली ठरेल। अजितदादा पवार महाराष्ट्राच्या मनात सदैव जिवंत राहतील।